लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की KYC मध्ये जर कुणाची चूक झाली असेल तर त्यांना दुरुस्ती करण्याचा पर्याय अंगणवाडी सेविकेच्या मार्फत केला जाणार आहे। मग ती KYC तुम्ही ई सेवा केंद्रावरून केलेली असो किंवा ती KYC तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलच्या द्वारे केलेली असो किंवा कुठूनही केलेली असेल, जर तुमची KYC चुकली असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या द्वारे त्या ई KYC मध्ये दुरुस्ती करून मिळेल। परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकाकडून KYC दुरुस्ती करण्यास सुरुवात कधीपासून होणार, कारण अशा प्रकारचे निर्देश तर देण्यात आलेले जिल्हा अधिकाऱ्याकडनं, परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते याबद्दल पण आपण अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या संपूर्ण बाबी आहेत त्या क्लिअर करणार आहोत। परंतु एक बाब या सोबतच आणखी ही पण आहे, प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की काल जी अपडेट आली होती की राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की आम्ही ज्यांची KYC चुकलेली आहे तर त्यांना आम्ही KYC मध्ये दुरुस्ती देणार आहोत। पण त्यानंतर बरेचशा लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला आहे की जानेवारीचा हप्ता KYC चुकली असेल तर यावेळेस मिळणार का? कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी कमेंट्समध्ये हा प्रश्न विचारला, जानेवारीचा हप्ता आम्हाला मिळणार का आणि कधी KYCची अंगणवाडी सेविकेच्या द्वारे दुरुस्ती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर त्यासाठी बघा अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगतो आहे, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपण जर आतापर्यंत जर का एकंदरीत ह्या महिन्याचा विचार केला तर आज आहे 21 तारीख, म्हणजे आज बुधवार आहे आणि 21 तारीख आहे, म्हणजे हा महिना जवळपास जर पाहिलं ना आपण तर हा महिना जवळपास संपत आलेला आहे, याचे एक आठवडा बाकी आहे। त्यामुळे एवढ्या लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींच्या KYC प्रक्रियेमध्ये ज्यांच्या चुका झालेल्या आहेत तर त्यांच्या चुका दुरुस्त होणं शक्य नाही। काही लाडक्या बहिणींना यापेक्षा अधिक कालावधीसाठी वाट पाहावी लागते। त्यामुळे एकंदरीत माझं असं मत आहे की जानेवारी महिन्यामध्ये KYC दुरुस्ती जरी आपली सुरू झाली, म्हणजे KYC अजून अंगणवाडी सेविका कधी करणार त्याबद्दल तर बोलणारच आहे, KYCची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू बी झाली तरी देखील जानेवारीचा महिना मिळण्याची शक्यता हे फार कमी आहेत। जी आहे ती बाब मी तुम्हाला अगदी नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगत असतो। तर त्यामुळे असं होणार नाही की नंतर फेब्रुवारीचा पण पेंडिंग पडेल का, पण जानेवारीचा महिना तर पेंडिंग पडण्याची दाट शक्यता आहे। याचप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पण हप्ता पेंडिंग पडलेला आहे। त्यामुळे KYCला राहिलेला जो काही दुरुस्तीला राहिलेला जो कमी वेळ आहे या महिन्याच्या वितरणाचा एकंदरीत विचार करतात, त्यामुळे मला असं वाटतं आहे की यावेळेचा किमान जानेवारीचा हप्ता तरी लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता कमी आहे। कुणाला ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांना दुरुस्ती होईल, त्यानंतर KYC मध्ये सुधारणा केल्या जाईल आणि त्यानंतर लाभ चालू होईल। बघा अजूनही अंगणवाडी सेविकांना निर्देश देण्यात आलेले नाहीत। तुमचा जो प्रश्न आहे की अंगणवाडी सेविका कधीपासून जे आहे आमच्या KYCची दुरुस्ती प्रक्रिया सुरू करतील, तर ज्या वेळेस सुरू करतील त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या द्वारे माहिती दिल्या जाणार आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या मते किमान एक आठवड्याभराचा याला कालावधी लागू शकतो। त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार, कशा प्रकारे आपल्याला जे आहे तिथे माहिती द्यायची आहे त्यांना, संपूर्ण गोष्टी सविस्तर मी सांगेल। परंतु अजून 8 दिवस तरी किमान या प्रक्रियेमध्ये कालावधी जाऊ शकतो आणि जर त्याच्या अगोदर जर हे संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली अंगणवाडी सेविकेकडनं, ई KYC जर चुकली असेल तर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली तर त्याची पण तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही, म्हणजे खास करून एकल महिला किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना पण अंगणवाडी सेविकेमार्फत ई KYC करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे, म्हणजे त्या लाडक्या बहिणींना सोयीस्कर जाईल आणि पोर्टल पण शक्य होईल तितक्या लवकर सुरू करायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, जेव्हा अंगणवाडी सेविका ई KYC मध्ये दुरुस्ती प्रक्रिया सुरू करतील तेव्हा तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।